फक्त 7 महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. तारीख 15 ऑगस्ट 2025. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे अलास्का इथं भेटले होते. युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर या दोन देशांच्या अध्यक्षांची झालेली ही पहिलीच भेट होती. या भेटी दरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाला होता. ट्रम्प हे ज्यावेळी पुतीन यांना रिसीव्ह करायला आले होते, त्याच वेळी अमेरिकेच्या काही फायटर जेट्सनं हवेत उड्डाण केलं. या जेट्सचा आवाज ऐकून पुतीन यांनी आकाशात पाहिलं. असं काहीतरी होईल याची कल्पना त्यांना नव्हती. अमेरिकेनं हे जाणीवपूर्वक केलं होतं. आपली मिलिटरी ताकद काय आहे हे दाखवण्याचा प्रयत्न अमेरिकेचा होता. ही ताकद दाखवण्यासाठी अमेरिकेनं जे जेट्स वापरले होते त्याचं नाव F-35. अमेरिकेचे सगळ्यात आधुनिक आणि सगळ्यात ताकदवान असे हे फायटर जेट्स. अमेरिकेला आपल्या F-35 जेट्सचा प्रचंड अभिमान आहे. पण अमेरिकेचा हा अभिमान मोडण्याचं काम केलंय ते म्हणजे इराणनं. इराणचा दावा आहे की त्यांनी सध्या सुरू असलेल्या युद्धात अमेरिकेच्या F-35 जेट्सला पाडलं. ही घटना फार मोठी आहे, कारण आजपर्यंत हे धाडस कोणताही देश करू शकलेला नाहीये. इराणच्या या धाडसामुळं सगळ्या जगाचं धाबं दणाणलंय. पण इराणनं हे कसं साध्य केलं? त्यांनी अमेरिकेच्या सगळ्या ताकदवान F-35 जेट्सला कसं हिट केलं? याचे परिणाम युद्धावरती कसे होऊ शकतात पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी ओंकार आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ. सगळ्यात आधी F-35 विमानाची ताकद किती आहे ते पाहूयात. त्यावरून ही घटना एवढी मोठी का आहे हे लक्षात येतं. F-35 हे विमान साधं सुधं लढाऊ विमान नाहीये. ते सध्या अस्तित्वात असलेलं सगळ्यात ॲडव्हान्स 5th जनरेशन विमान आहे. त्याचं पूर्ण नाव आहे F-35 लाइटनिंग 2. या विमानाला अमेरिकेच्या हवाई ताकदीचा कणा म्हटलं जातं. एक F-35 विमान बनवायला अमेरिकेला $100 मिलियन पेक्षा जास्त खर्च येतो. भारतीय रुपयात हा आकडा आहे तब्बल 930 कोटी रुपये. अमेरिकेनं हे लढाऊ विमान आतापर्यंत 19 देशांना विकलं आहे. अमेरिकेनं हे विमान भारताला विकण्याचाही प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी भारतानं याला नकार दिला. F-35 विमानाची सगळ्यात मोठी ताकद आहे त्याची स्टेल्थ टेक्निक, म्हणजेच अदृश्य राहण्याची कला. F-35चं डिझाईन, त्याला बनवण्यासाठी वापरलेलं मटेरियल आणि इंटरनल वेपन सिस्टीम अशी आहे की हे विमान रडारवर सहजासहजी डिटेक्ट करता येत नाहीये. त्यामुळं त्याला ट्रॅक करणं अत्यंत अवघड जातं. त्याचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे याची सेन्सर फ्युजन क्षमता. हे फायटर जेट्स फक्त माहिती गोळा करत नाही, तर ते रडार, इन्फ्रारेड सेन्सर्स, सॅटेलाइट आणि इतर प्लॅटफॉर्मवरून सुद्धा मिळालेली माहिती गोळा करतं आणि युद्धाचं रिअल टाइम चित्र दाखवतं. त्यामुळं पायलट शत्रूला आधीच शोधून त्याच्यावर हल्ला करू शकतो. हे विमान आवाजाच्या वेगापेक्षाही फास्ट आहे. याचा स्पीड ताशी तब्बल 1900 किलोमीटर पेक्षाही जास्त आहे. पण अमेरिकेच्या याच शक्तिशाली विमानाला पाडण्याचं काम इराणनं केलंय. आता इराणनं हे नेमकं कसं केलं, त्यांनी F-35 जेट्सला कसं हिट केलं ते पाहूयात. इराणी मीडिया प्रेस टीव्हीच्या म्हणण्यानुसार इराणच्या IRGCनं आपल्या स्वदेशी एअर डिफेन्स सिस्टीमचा वापर करून हे विमान पाडलं. या डिफेन्स सिस्टीमचं नाव आहे मजीद. पण F-35 जेटला तर रडार सहजासहजी डिटेक्ट करू शकत नाहीये. मग मजीदनं हे कसं केलं? तर इराणचा दावा आहे की मजीद डिफेन्स सिस्टीमनं F-35 जेट्समधून निघालेल्या इन्फ्रारेड किरणांना, म्हणजेच त्या विमानातून निघालेल्या उष्णतेला डिटेक्ट केलं होतं. इराणचा दावा आहे की F-35 हे जरी रडारला चकवा देऊ शकत असलं तरी त्याच्या इंजिनमधून बाहेर पडणारी उष्णता पूर्णपणे लपवता येत नाहीये. मजीद डिफेन्स सिस्टीमनं हीच उष्णता डिटेक्ट करून F-35 ला हिट केलं. इराणचा दावा आहे की त्यानं फक्त एका मिसाईलचा वापर करून F-35 ला खाली पाडलं. सुरुवातीच्या रिपोर्ट्समध्ये म्हटलं जात होतं इराणनं F-35 ला पाडण्यासाठी तलाश या एअर डिफेन्स सिस्टीमचा वापर केला. पण आता मजीद या शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टीमचं नाव पुढे येत आहे. मजीद ही अशी डिफेन्स सिस्टीम आहे जी रडारऐवजी इन्फ्रारेड टेक्निकवर काम करते. त्यामुळं F-35 विमानात बसवलेले सेन्सर्स आणि वॉर्निंग सिस्टीम यांना हा धोका सहजासहजी ओळखता येत नाहीये. F-35 कडे जी इलेक्ट्रॉनिक सिस्टीम आहे ती साधारणपणे शत्रूच्या रडार सिग्नलला जाम करून टाकते. मात्र या केसमध्ये ही सिस्टीम पूर्णपणे फेल गेली. महत्वाचं म्हणजे इराणच्या दाव्यानुसार हे विमान पाडण्यासाठी इराणला फक्त एकाच मिसाईलचा वापर करावा लागला. यावरून या डिफेन्स सिस्टीमची अचूकता किती आहे हे लक्षात येतं. इराणनं मजीद एअर डिफेन्स सिस्टीमला सगळ्यात आधी 2021 साली जगासमोर आणलं होतं.
ही प्रामुख्यानं कमी उंचीवरून उडणाऱ्या टार्गेट्सना रोखण्यासाठी वापरली जाते. तिची इफेक्टिव्ह रेंज 700 मीटर ते 6 किलोमीटरच्या दरम्यान आहे. ही डिफेन्स सिस्टीम सामान्यतः एखाद्या मोबाईल प्लॅटफॉर्मवरून बसवलेली असते. त्यामुळं युद्धाच्या वेळी तिला गरजेनुसार एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वेगानं हलवणं शक्य होतं. या क्षमतेमुळं शत्रूला ही डिफेन्स सिस्टीम नेमकी कुठं बसवली आहे हे शोधून काढणं अत्यंत कठीण जातं. आता या डिफेन्स सिस्टीमचा वापर करून इराणनं अमेरिकेला चकवा कसा दिला ते पाहूयात. इराणच्या म्हणण्यानुसार ते अशा परिस्थितीसाठी आधीपासूनच तयारी करत होते. अमेरिका युद्धात F-35 विमान वापरणार याची कल्पना इराणला आधीपासूनच होती. त्यामुळे त्याला पाडण्यासाठी इराणनं ठरवून प्लॅन केला होता. रिपोर्ट्सनुसार 28 फेब्रुवारीला जेव्हा युद्धाला सुरुवात झाली तेव्हा इराणनं जाणीवपूर्वक आपली खरी रडार सिस्टीम बंद करून ती सुरक्षित ठिकाणी लपून ठेवली होती. इराणनं तिच्या जागी डमी रडार सिस्टीम तैनात केली होती. पण ही सिस्टीम सुद्धा खऱ्या रडारप्रमाणेच सिग्नल पाठवू शकत होती. अमेरिका आणि इस्रायल हे युद्धात झालेल्या नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी ड्रोनचा वापर करतात. त्यांना वाटलं त्यांनी इराणची एअर डिफेन्स सिस्टीम पूर्णपणे नष्ट केली. 19 मार्चच्या सकाळी अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेक्सेथ यांनी दावा केला की त्यांनी इराणच्या एअर डिफेन्स सिस्टीमला नष्ट केले. पण हीच अमेरिकेची सगळ्यात मोठी चूक ठरली. अमेरिकेला वाटलं इराणकडे आता डिफेन्स सिस्टीमच नाहीये. त्यामुळे त्यांनी त्यांचे F-35 सारखे फायटर जेट्स इराणच्या एअर स्पेसमध्ये खोलवर पाठवायला सुरुवात केली आणि इथंच अमेरिकेचा गेम झाला. अमेरिकेनं इराणची जी रडार सिस्टीम उद्ध्वस्त केली होती ती डमी होती. युद्धाच्या 10 ते 15 दिवसानंतर इराणनं आपली खरी रडार सिस्टीम ऍक्टिव्हेट केली. ज्या दिशेनं अमेरिका आणि इस्रायलची लढाऊ विमानं येण्याची शक्यता होती अशा ठिकाणी इराणनं मजीद सारखी इन्फ्रारेड डिफेन्स सिस्टीम तैनात केली. यामुळं त्यावेळी F-35 विमानांना इराणच्या एअर स्पेसमध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांना मजीद डिफेन्स सिस्टीमचा सामना करावा लागला. इराण नेमक्या संधीची वाट पाहत होता. F-35 येताच मजीदनं त्याला टार्गेट करून अचूक हिट केलं. आता ही सगळी माहिती इराणचे दावे आणि इराणी मीडियाच्या रिपोर्ट्सवरती अवलंबून आहे. या सगळ्यावर अमेरिकेचं काय म्हणणं आहे ते पाहूयात. अमेरिकन मीडिया हाऊस CNN म्हणण्यानुसार अमेरिकेच्या एका F-35 विमानाला मिडल ईस्ट मधल्या अमेरिकेच्या एअरबेसवरती इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. या विमानावर इराणनं हल्ला केल्याचं म्हटलं जात आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे प्रवक्ते कॅप्टन टिम हॉकिन्स यांनी सांगितलं हे लढाऊ विमान इराणच्या हवाई हद्दीत एका मिशनवर असताना त्याला इमर्जन्सी लँडिंग करणं भाग पडलं. हे विमान सुखरूप उतरलं असून पायलट सुरक्षित आहे. या घटनेची चौकशी सुरू आहे. म्हणजेच अमेरिकेच्या लढाऊ विमानाला इराणनं टार्गेट केलं होतं हे स्वतः अमेरिकेनेही मान्य केलंय. ही घटना खूप मोठी आहे कारण इराणची डिफेन्स सिस्टीम नष्ट झाली असा दावा अमेरिकेनं केला आहे. मात्र असं असताना अमेरिकेच्या सगळ्यात प्रगत फायटर जेट्सला इराणनं हिट केलं. त्यामुळं या घटनेची चर्चा सध्या जगभरात व्हायला लागली. एकूणच युद्धाच्या 20 दिवसानंतर आता इराण हा अमेरिकेला चांगलाच घाम फोडत असल्याचं दिसतंय. युद्धात इराणनं हिंद महासागरात तब्बल 4000 किलोमीटर दूर असलेल्या डिएगो गार्सिया बेटावरती हल्ला केला. या बेटावर अमेरिका आणि ब्रिटनचा संयुक्त एअरबेस आहे. इराणनं एवढा दूर मिसाईलनं हल्ला करण्याची ही पहिलीच वेळ आहे. याशिवाय त्यानं अमेरिकेच्या सगळ्यात शक्तिशाली F-35 फायटर जेट्सला हिट केल्याची बातमी आहे. त्यामुळं आता इराणच्या या स्ट्रॅटर्जीला अमेरिका कसं उत्तर देतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या सगळ्याबाबत नेमकं काय वाटतं? इराण या युद्धामध्ये अमेरिकेला भारी पडतोय का? तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.